शेतकरी मित्रांनो, तुमचंही जरी कर्ज हे 2 लाख रुपयापेक्षा जास्त असेल आणि तुम्ही कर्जमाफी योजनेच्या यादीमध्ये नाव पाहत असाल तर तुमचं नाव येणार नाही. राज्य सरकारने पहिलेच क्लिअर करून दिलेलं आहे, ज्या शेतकरी मित्रांचं कर्ज हे 2 लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर अशा शेतकऱ्यांचं कर्ज पहिले तुम्हाला ओटीएस अंतर्गत म्हणजे वन टाइम सेटलमेंट स्कीम अंतर्गत बँकेसोबत वरची रक्कम चर्चा करून तुम्हाला ती भरायची. त्यानंतरच तुम्हाला 2 लाख रुपयेपर्यंतचा लाभ हा दिला जाणार आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, हा तो 2 जून रोजीचा शासन निर्णय जो की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना राज्य सरकारने जाहीर केली होती. आता या अंतर्गत जी ओटीएस म्हणजे वन टाइम सेटलमेंट स्कीम ब तक्त्यामध्ये राज्य सरकारने याचे सगळे निर्देश दिलेले आहेत. यात बघा राज्य सरकार काय म्हणतंय की सदर सदर योजनेमध्ये दिनांक 1/4/2019 ते 31/3/2026 अखेर उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जा खात्याची किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्याची मुद्दल व व्याजासह दिनांक 30/9/2025 रोजी थकीत असलेली म्हणजे 2025च्या सप्टेंबर महिन्यापर्यंत थकीत असलेली आणि ते 31/3/2026 पर्यंत परतफेड न केलेली म्हणजे 2026 मध्ये जे मार्च महिना आपण कर्ज भरण्याचा येतो तर त्याच्यामध्ये त्यांनी परतफेड केलेली नाही, तर अशा सर्व थकबाकीची रक्कम 2 लाखापेक्षा जास्त अशा शेतकऱ्यांचे प्रथम 2 लाखापेक्षा जास्त असलेली थकीत रकमेची बँकेस संस्थेत परतफेड करणे आवश्यक असेल. अशी रक्कम परतफेड केल्यानंतरच पात्र शेतकऱ्यांना एक वेळ समझोता अंतर्गत म्हणजे ओटीएस अंतर्गत 2 लाख रुपये रकमेचा लाभ हा दिला जाणार आहे. तर बघा, ज्या शेतकरी मित्रांचं जे कर्ज आहे तर ते 2 लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर वरची रक्कम सेटलमेंट करून भरून द्या. त्यानंतर पुढची प्रोसेस तुम्हाला केली जाईल आणि त्यानंतर राज्य सरकारकडून तुम्हाला कर्जमाफीचा दो दो 2 लाख रुपयाचा फायदा आहे तर तो फायदा होऊ शकतो. त्यामुळे आतापर्यंत बऱ्याच शेतकरी मित्र एक कन्फ्युजन मध्ये होते की आमचं नाव डायरेक्ट येईल किंवा आमची कर्जमाफी डायरेक्ट त्या अमाऊंट मधून होऊन जाईल. तर तसं नाही. तुमचं जरी कर्ज हे 5 लाख रुपये असेल तर वरचे 3 लाख रुपये सेटलमेंट करून तुम्हाला बँकेमध्ये जमा करायचे. त्यानंतर उर्वरित 2 लाख रुपयाचा लाभ राज्य सरकार बँकांमध्ये देणार आहे, तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकणार आहे. तर अशा पद्धतीने ओटीएस अंतर्गत जी ओटीएस स्कीम आहे तर ती ओटीएस स्कीम राज्य सरकार कर्जमाफी योजनेअंतर्गत राबवत आहे सध्या महाराष्ट्रात. त्यामुळे आशा करतो की ज्या शेतकरी मित्रांना हा प्रश्न पडला असेल तर अशा शेतकरी मित्रांचा हा प्रश्न दूर झालेला असेल. अशाच कर्जमाफीच्या पुढच्या अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रापर्यंत नक्की शेअर करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.